नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजना यासाठी आजच्या व्हिडिओत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण आता 1 फेब्रुवारीपासून या योजनेच्या उत्पन्नाच्या अटीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, डिसेंबरचे पैसे बऱ्याचशा लाभार्थ्यांना DBTने मिळालेले आहे, परंतु डिसेंबरच्या अगोदरचे राहिलेले पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही। ते पैसे कधी मिळणार आहे याविषयीची माहितीही या व्हिडिओत देण्यात आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशी महत्त्वपूर्ण नवीन अपडेट माहिती यापुढेही तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला, बँक पासबुक झेरॉक्स द्यावी लागते किंवा काही वेळेस उत्पन्नाचा दाखलाही मागितला जातो। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या उत्पन्नाच्या अटीत काही बदल करण्यात आलेले आहे। ते बदल नेमके काय आहे ते आपण आता पाहूया। तर मित्रांनो, अगोदर या योजनेच्या उत्पन्नाची अट ही शहरी भागासाठी 27,000 रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक होते आणि ग्रामीण भागासाठी उत्पन्नाची अट 21,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक होते। म्हणजे याप्रमाणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल अशाच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत होते। परंतु मित्रांनो, आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये या योजनेसाठी उत्पन्नाची अट ही वाढविण्यात आलेली आहे। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील आय मर्यादा स्पष्टीकरण। महाराष्ट्र सरकारने योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील पात्रतेसाठी आय मर्यादा वेगवेगळ्या निश्चित केल्या आहे। त्या खालीलप्रमाणे आहेत। तर पहा मित्रांनो, आता शहरी क्षेत्र म्हणजेच जे लाभार्थी शहरी भागात राहतात त्यांच्यासाठी ही अट आहे। या अगोदर शहरी भागासाठी उत्पन्नाची अट ही 27,000 रुपये होती। आता त्यामध्ये वाढ करून ती 1,20,000 रुपये करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यांचे उत्पन्न शहरी भागात 1,20,000 रुपये असेल असे निराधार व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकता, म्हणजे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, येथे आता मासिक सरासरी 10,000 रुपये उत्पन्न मिळते अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात। शहरी क्षेत्रात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इत्यादी महानगरपालिका, महापालिका क्षेत्र समाविष्ट आहे। तर पहा मित्रांनो, आता ग्रामीण भागासाठी उत्पन्नाची कोणती अट ठेवण्यात आलेली आहे। आता ग्रामीण भागासाठी उत्पन्नाची अट ही 1,00,000 रुपये करण्यात आलेली आहे। म्हणजे ग्रामीण भागात ज्यांचे उत्पन्न हे 1,00,000 रुपयापर्यंत आहे अशा सर्व निराधार व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, अगोदर ग्रामीण भागासाठी उत्पन्नाची अट ही वार्षिक 21,000 रुपये होती, परंतु आता या उत्पन्न मर्यादेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात निराधार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। त्यासाठी सर्व निराधार व्यक्तींसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे। म्हणजे मासिक सरासरी 8,333 रुपये महिना ज्यांचे उत्पन्न असेल अशा ग्रामीण भागातील निराधार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे।
तर मित्रांनो, अशा प्रकारे अशी ही महत्त्वपूर्ण माहिती येथे देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की डिसेंबर अगोदरचे राहिलेले पैसे हे केव्हा मिळणार. बऱ्याचशा लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता DBT प्रणालीने आता जानेवारीमध्ये मिळालेला आहे आणि आता डिसेंबरनंतर मिळणारे सर्व पैसे हे आता यापुढे DBT प्रणालीने मिळणार आहे. डिसेंबरच्या आधीचे पैसे हे अगोदर BIMS प्रणालीने मिळत होते, म्हणजेच तहसीलदारांकडून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. पण मित्रांनो, आता DBT प्रणाली आलेली आहे. तर आता डिसेंबरच्या अगोदरच्या पैशासाठी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तेथे चौकशी करा की आमचे डिसेंबरच्या अगोदरचे पैसे हे केव्हा मिळतील. तेथील कर्मचारी तुम्हाला सांगतील आणि फंड उपलब्ध झाल्यावर तुमच्या खात्यात ते राहिलेले पैसे जमा होतील. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत होती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.